सकाळ सकाळी जाऊबाईने छान अशी देवपूजा करून घेतली. मग माझा पिल्लूही उठला. बघा सकाळचे त्याचे कारनामे कसे असतात. काल त्याच्या काकांनी त्याला दूध पिण्यासाठी कप घेऊन आले होते, तर किती खुश होता. सकाळी उठल्यावर म्हणतो, मला या कपातच दूध दे. त्यामुळे मी दूध गरम करून त्याला कपमध्ये दूध पिण्यासाठी दिले. मग मीही छान असा चहा घेतला. पाऊस पडत असताना किती वेळाही चहा पिला तरी कमीच आहे. मग आज पिल्लूला टिफिनमध्ये पाहिजे होतं शेवयाचं उपीट. त्यामुळे तो आज लागला होता की शेवयाचं उपीट बनव. म्हटलं तुमच्याशी याची रेसिपी शेअर करावी. मग काय, मी या शेवयाचं उपीट तुपामध्ये करण्याचं ठरविलं. एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातले. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान असं परतून घेतला. त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि कच्च्या शेवया घेऊन त्याला छान असं भाजून घेतलं. मी इथे एका साईडला पाणीही गरम करण्यासाठी ठेवले होते. मग चवीपुरतं मीठ घातले आणि गरम असलेलं पाणी त्यामध्ये घालून छान असं शिजवून घेतलं. तयार झालं उपीट. संध्याकाळच्या वेळेस मी एक कणीस खाल्ली.